फडणवीस आडनावातच मुळात खोट आहे। फडणवीस आडनावाचा माणूस तुम्हाला न्याय देऊ शकणार नाही आणि तो कधीही तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही। अशी अत्यंत खालच्या पातळीवरची घाणेरडी जातीयवादी टीका देवेंद्र फडणवीसांवर करणारा नितेश राणे हा धर्मपुरुष किंवा धर्माचा नेता कसा काय होऊ शकतो? झाला तर तो जातीचा नेता होऊ शकतो, पण धर्माचा नेता होऊ शकत नाही। कारण जाती जातीत विष वल्ली पेरणारा हा धर्माचा नेता होऊ शकतो। आज राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस। फडणवीस आडनावाचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का? हे पहिलं तुम्ही सगळेजण विचारा। त्याच्या आडनावामध्ये खोट आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाऊल टाकायचं। देश, धर्म आणि संस्कृती याचा वारसा सांगणाऱ्या संघ आणि भाजपाच्या मुळामध्ये भारतीय असण्यावरच नितेश राणेंना शंका आहे। ते नितेश राणे संघ आणि भाजपावाल्यांना ठणकावून सांगताना बोलतात की जर तुम्हाला या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहायचं जर असेल गपगुमान, तर तुम्हाला अखंड महाराष्ट्र की जय म्हणावंच लागेल। जो संघ भाजपा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला, जर ज्यांना महाराष्ट्र धर्म आवडत नसेल, देशाचा धर्म आवडत नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावं असं सांगतात। त्याच संघ भाजपाच्या भारतीयत्व असण्यावर या नितेश राणेंना मुळात शंका आहे आणि ते त्यांना अखंड महाराष्ट्र की जय हे म्हणावंच लागेल असं ठणकावून सांगतायत। नाही बोलायचं तेव्हा नाही बोलेल। तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माता की जय बोल? ते सोड, भारत माता की जय सोड तू बाजूला। तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, या बीजेपीच्या किंवा आरएसएसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आजपासून आमची एक सक्ती आहे। तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल। एक संकल्प खरोखर आपणच सांगा आता, हा जातीचा नेता होऊ शकतो का धर्मपुरुष होऊ शकतो? झालं तर हा जाती पुरुष ठरेल, पण धर्मपुरुष कधीही ठरणार नाही।